अनन्या थोडी दमली होती. तिचं सांगूनही झालं होतं, मला आता झोप येते, बस मी झोपते असं म्हणत ती झोपी गेली. धीरजची मात्र झोप पूर्ण उडाली होती. त्याला कितीतरी प्रश्न पडले होते. त्याच्या आयुष्याला कोड्याचं रूप आलं होतं. तसा तो इतका साधा भोळाही नव्हता, पण तो कसं काय अडकला यात त्यालाच समजत नव्हतं. अनन्याचं बोलणं त्याच्यासाठी एक खूप मोठा धक्काच होता. तो रूममधून बाहेर गेला. बाहेरच तो विचार करत एका बाकावर बसला. आत्तापर्यंत ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीचा तो हिशोब मांडण्याचा प्रयत्न करत होता. मला अनन्याचा थोडाही डाऊट कसा आला नसेल? माझे मित्र विजू आणि विशू तर हिला सामील नसतील ना? अमितला तिच्या डॅडने तर मारून टाकलं नसेल ना? एवढं ओझं घेऊन मनमोकळेपणाने मी अनन्यासोबत कसा राहू शकेन? अभय सुनंदाने का केलं असेल लग्न? मी जर अनन्यापासून दूर व्हायचं ठरवलं तर तिचे डॅड माझीही अवस्था अमितसारखीच करतील का? माझी आई हे सगळं कसं रिॲक्ट करेल? मी अभयला विचारू का की पुन्हा सुनंदाला? असा विचार करत तो बसला होता. कितीतरी विचार केला तरीही तो न सुटणाराच होता. विचार करत करत तो तिथेच बाकावरच झोपी गेला. सकाळी उठून रूममध्ये गेला. किमान 8 दिवसांच्या सुट्टीसाठी आलेले ते दोघे आज दुसऱ्याच दिवशी परत जायला निघाले होते. अनन्याही काही म्हणाली नाही. परत जाताना मात्र दोघेही जास्त बोलले नाहीत. अनन्या मात्र टेन्शनमध्ये दिसत होती. ती फक्त एवढंच बोलली, धीरज डॅडला काही सांगू नकोस, तुला माझी शपथ आहे. डॅड रागात काहीही करू शकतो. त्याने यावरही फक्त असंच उत्तर दिलं. त्याच्या या उत्तराने ती अजून टेन्शनमध्ये गेली. किमान याने माझ्यावर चिडावं तरी. हा काहीच का बोलत नाहीये? हा नक्की काय करणार आहे? वादळापूर्वीची ही शांतता तर नाही ना? मला भीती वाटते आज पहिल्यांदाच धीरजची. काय करू असं विचार करत ती बसली होती. दोघंही घरी पोहोचले. घरी गेल्यावर मात्र काहीच झालं नाही असं दोघंही वागू लागले. धीरजने आईला काही सांगितलं नाही. एवढ्या लवकर कसं काय परत आलात असं विचारल्यावर तिथलं वातावरण चांगलं नव्हतं ग, जाणार आहे पन्नात दुसरीकडे असं म्हणत काहीतरी त्याने उत्तर दिलं. तिचे डॅडही म्हणाले, धीरज मी तुला आधीच म्हणत होतो तुम्ही फॉरेनला जाऊन येता का म्हणून. तुम्ही तर गोवा प्लॅन केलात. ठीक आहे आता जा मग. हो डॅड माझंही तेच म्हणणं आहे, जाऊ आम्ही पुढच्या आठवड्यात. अनन्या मात्र आता थोडी घाबरली होती. याने हे काय नवीन काढलं आता? याला अभयला तर भेटायचं नाही ना? तो सगळी माहिती मिळवूनच शांत बसतोय काय वाटतं? त्याने दुसऱ्या दिवशीपासूनच अमेरिकेला जायची तयारी सुरू केली. दोघांचा विजा काढून त्याने ठिकाण ठरवले. त्याने अभयच्या घरचा पत्ता मिळवला आणि तो तयारीला लागला. अभयला सुनंदाला भेटायच्या तयारीला. आज अनन्या आणि धीरज त्यांनी एक गाईड घेतला जे त्यांना हवी ती मदत करत होता. एका हॉटेलवर ते राहिले. त्यांनी त्याच दिवशी गाईड करून अभयचा पत्ता शोधला. ते दोघेही तिकडे पोहोचले. आता मात्र त्याने जाताना अनन्याला सोबत न न्यायचे ठरवले. तो एकटाच तिकडे गेला. अभयच्या घराच्या दारावरची बेल वाजवताच समोर एक तोडके कपडे घातलेली मुलगी होती, जी सुनंदा नव्हती, दुसरीच कोणीतरी मुलगी होती. त्याने विचारलं, हॅलो आय एम अभय's फ्रेंड्स. हू आर यू? यस धीरज राइट, कम इन, नाइस टू मीट यू. हरप्रीत म्हणाली, थैंक्स, मैं आपको विजय विशाल को जानती हूँ. ए अभय हर वक्त वही तो बातें करता रहता है. मैं आप सबको मिलना चाहती थी लेकिन अभय ने मना किया था. मेरा नाम हरप्रीत है. आपका कैसे आना हुआ यहाँ? मैं अपने हनीमून पर आया हूँ. सोच कर आया था उसको सरप्राइज़ दे दूँगा, लेकिन उसने ही दिया. बाय द वे आप उसकी कौन हो?
अभय ने बताया नहीं, मैं उसकी बीबी हूँ, पंजाब से हूँ, यहाँ पर ही मिले और यहीं शादी भी हमने कर ली। थोड़ी जल्दी हुई इसीलिए किसी को भी नहीं बताया, लेकिन उसने तो कहा आप तीनों को बताया था। धीरज ने विषय बदलत विचारलं, कहा है? वो कहा काम के लिए गया है, आधे घंटे में आता हूँ कहकर। तेवढ्यात अभय आला. धीरजला पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो थोडा घाबरला होता. तू इकडे कसा काय? एकटाच आलाय? हो, एकटाच आलोय. तुला भेटायला आलोय खास. ये बोलू. आप आ गए क्या? आप आ गए क्या? हम दोनों की पहचान हो गई. आप बातें करो, तब तक मैं कुछ बनाती हूँ. असं म्हणत हरप्रीत आत गेली. काय बोलू मी यावर मलाच समजत नाही, अभय म्हणाला. खरं बोल म्हणजे झालं. तेवढंच ऐकायला आलोय मी, सांगतो. पण प्रीतला यातलं काहीच माहीत नाही. तिला माहीत व्हावं असंही वाटत नाही मला. त्यामुळे आपण हे बाहेर जाऊन बोलू प्लीज. कारण तिला जरी बोलता येत नसलं तरी थोडं थोडं समजतं मराठी. त्यामुळे प्लीज, अभय विनंती करू लागला. बरं ठीक आहे, पण मला आजच ऐकायचंय. सुनंदा रहस्य. हो सांगतो, पण पूर्ण माहिती नाही बरं का. जेवढं आहे तेवढं सांगेन. तेवढ्यात प्रीत खायला बनवून घेऊन आली. ते सगळ्यांनीच बसून खाल्लं. प्रीत म्हणाली, आपकी वाइफ क्यों नहीं आई? वो आना चाहती थी लेकिन थकी है, इसलिए फिर कभी लाऊंगा उसे. धीरज बोलला. असं बोलून ते दोघेही आवरून बाहेर गेले. एका कॅफेमध्ये ते दोघेही पोहोचले. अभयने सांगायला सुरुवात केली. तो सांगू लागला, प्रीत आणि माझं लग्न होऊन कालच 3 वर्ष झाली. तो मुलगा खरं तर सुनंदाचाच होता. प्रीतला यातलं काहीच माहीत नाही. मला प्रीत खूप आवडली. 1.5 वर्षाचं आमचं अफेअर होतं. मग मी घरी काहीच न सांगता तिच्याशी लग्न केलं. अरे पण कधीतरी माहीत होईलच की घरी. नाही, मी ठरवलंय तिला मराठी शिकवायची आणि सांगायचं ही मराठीच आहे म्हणून. अजून 1 वर्ष तरी लागेल तिला परफेक्ट मराठी यायला. तोपर्यंत लपवायचं. हां, मीही नाही सांगणार कोणाला. प्लीज नको सांगूस. बरं ऐक, माझ्याच ऑफिसच्या कामानिमित्त मी सिटीतून बाहेर गेलो होतो. तिथं मला एका रेस्टॉरंटमध्ये सुनंदा आणि तिचा नवरा सुयश, तिचा मुलगा, तिघंही भेटले. पहिल्यांदा तिने मला न ओळखल्यासारखं वागायला सुरुवात केली. पण मी सतत तिला तू सुनंदा आहेस ना असं विचारून तिला सोडलं. त्यावर न राहून तिचा नवरा म्हणाला, हो पण तुम्ही कोण? मी सगळं सांगितलं. पहिलं तर मी तिच्या नवऱ्यासमोर ओरडलो, माझ्या मित्राला धोका देणारी धोकेबाज आहेस तू. यावर तिचा नवरा म्हणाला, तुम्ही समजताय तसं काहीच नाही. तिची पण मजबुरी होती ती. आम्ही तुम्हाला सगळं सांगतो, पण त्या बदल्यात तुम्हाला आमची मदत करावी लागेल. मी मदत केली, पण त्यांनी आपलं प्रॉमिस पाळलं नाही. ते राहत्या घरातून गायब झाले. मीही मग विषय सोडून दिला. जाऊ दे, तुझं आहे ना व्यवस्थित अनन्यासोबत? बरंच म्हणायचं, असं त्याने निराशाजनक उत्तर दिलं. अभय म्हणाला, समजते मला. मग पुढे काय झालं? धीरज म्हणाला, पुढे त्याने मला सुनंदा माझी बायको आहे असं सांगून तिथं जायला सांगितलं. खरं तर तिला तिच्या फॅमिलीचा शोध घ्यायचा होता. तिला तिच्या फॅमिलीला भेटायचं होतं. अभयच्या बोलण्याने धीरजला इतकं तरी कळलं होतं की सुनंदा ही अभयची बायको नाही आहे. गाईडच्या मदतीने त्याने त्यांचा शोध सुरू केला, पण ते काही केल्यास सापडले नाहीत. आज ते दोघेही परत घरी जाणार होते, धीरज व अनन्या. रात्री 11ची फ्लाईट होती. ते दोघेही परत जायच्या तयारीला लागले. अनन्या आतून खुश होती, पण धीरज मात्र खूप दुःखी होता. ज्या कारणासाठी आलो होतो ते काम अजून झाले नव्हते. 4 दिवसांचा विजा अजून बाकी होता. शेवटचं ते दोघं एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी म्हणून गेले. तिथेच जेवण करून ते दोघेही परत निघाले असताना एका 4 चाकी गाडीतून उतरताना एक अतिशय सुंदर मुलगी त्यांच्यासमोर आली. तो थोडा वेळ शांत तिच्याकडे
डोळ्याची पापणी न हलवता बघत होता. शॉर्ट ड्रेसमधली ती स्त्री त्याच्या डोळ्याला पुन्हा एकदा भावली. ती स्टायलिश मुलगी होती सुनंदा. आता मात्र तिच्या आजूबाजूला असणारी गर्दी त्या दोघांमधलं अंतर वाढवत होती. अनन्या पुन्हा आतून खचली होती, कारण तिनेही सुनंदाला ओळखलं होतं. तिने धीरजकडे बघून मनोमन विचार केला, मीही पूर्वी असेच कपडे घालायचे. त्यावेळी अमित माझ्याकडे असं बघत नव्हता आणि आताही असे कपडे घालते, तर ही धीरजही त्याच्याकडे असं बघतोय. काय जादू करते ही सुनंदा. ती तिथून धीरजला घेऊन जाण्याचा तयारीत होती, पण तो तिच्या मागे रेस्टॉरंटमध्ये शिरला. तर त्याला समजलं की ह्या रेस्टॉरंटची मालकीन ओनर आहे. हा त्याच्यासाठी एक सुखद धक्का होता. पण मनातलं कोडं आणखी वाढतच चाललं होतं. तिच्याशी भेटायचे आता थोडं मुश्किल होतं, पण कसं हे त्याला समजत नव्हतं. अनन्या मात्र परत रूमवर निघून गेली होती. त्याने अनन्याच्या डॅडला कॉल केला आणि त्यांना म्हणाला, डॅड, माझं एक काम होतं. इथल्या एका रेस्टॉरंटमधलं जेवण मला खूप आवडले. मला त्याच्या मालकाला, ओनरला भेटायचं आहे. मला मदत हवी आहे तुमची. तिचे डॅड म्हणाले, मी तुला एका व्यक्तीचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. त्यांच्याशी संपर्क कर. तुला हवी ती माहिती मिळेल. आता मात्र तो खूप खुश झाला. त्याला सरळ तिच्याशी भेटायला मिळाले. ती त्याच हॉटेलच्या एका टेबलवर बसून त्याच्याशी बोलत बसली. ती त्याला सर्व काही सांगत होती. ज्या दिवशी तू गोव्याला गेलास त्याच दिवशी माझ्या आयुष्यात खरं तर वाईट प्रसंग सुरू झाले होते, पण मी तुला काहीच बोलले नाही. मी मार्केटमध्ये गेल्यावर माझा कोणीतरी पाठलाग करत असल्याचं मला समजलं. तो व्यक्ती अगदी माझ्या घरापर्यंत आला होता. दुसऱ्या दिवशी तुझे मित्र म्हणाले, वहिनी 8 दिवस तरी कॉल करू नका. त्यावेळी मी थोडी नाराज होते, कारण खूपदा तुला सांगावं असं वाटत होतं त्या माणसाबद्दल, पण वेळ माझी नव्हती आणि तूही माझा नव्हतास. दुसऱ्या दिवशी अनन्याच्या वडिलांची माणसं माझ्या घरी आली. त्यांनी बाबांना धमकावलं तुझ्याशी लग्न मोडण्यासाठी. मी मात्र तुझ्यात पूर्ण गुंतले होते, त्यामुळे माझं मन मानत नव्हतं. मी अजूनही तुझीच वाट बघत होते. दुसरा दिवस मात्र माझा अंत पाहणारा होता. तुझी आई माझ्या घरी आली. तुझ्या आईने तुझ्या आवाजाच्या कोणीतरी व्यक्तीला मला कॉल लावून दिला. तो कॉल ऐकून मी थोडी हैराण झाले, कारण मला वाटत होतं तू असं कसं बोलू शकतोस. काय बोलला तो. माझं अनन्या नावाच्या मुलीवर प्रेम आहे. मी तुला विसरलोय. खरं तर तुझं आणि अमितचं प्रेम प्रकरण मला समजलंय, त्यामुळे मी हा निर्णय घेतलाय. गुड बाय असं काहीतरी तो बोलला. मला खरंच असं वाटलं की तुला अनन्याने सर्व काही सांगितलं, त्यामुळे तू हा निर्णय घेतला असशील. तुझ्या आईमुळे मी हे मानायला तयार झाले की तू मला विसरलायस. ते तुझं हे सगळं सुनंदा सांगू लागली. काही दिवसांनी म्हणजे तुमच्या लग्नाच्या आधी तुझ्या सासऱ्याने आणि तुझ्या आईने मिळून मला आणि अमितला एक ऑफर दिली, जी आम्हाला आमचं भविष्य घडवणारी वाटली. मी आणि अमितने सेटल व्हायचं ठरवलं. तसंही तुमच्या मागे लागणं आता आमच्या आवाक्याबाहेरचं होतं. ती ऑफर म्हणजे हे रेस्टॉरंट आणि याची ओनरशिप. ती आम्ही स्वीकारली. पैसा प्रेमापेक्षाही मोठा असतो हे मला माझ्या अनुभवावरून पक्कं कळालं होतं. मी आता मागे हटायचं नाही असं ठरवलंय. हे सगळं ऐकून धीरजला स्वतःच्या आईचा प्रचंड राग यायला लागला होता, पण तो काहीच करू शकत नव्हता. त्याला अनन्यापेक्षा स्वतःची आई जास्त अपराधी वाटत होती. तो सुनंदाचा निरोप घेऊन तिथून तडक निघाला. कोणावर राग काढून आता काहीच उपयोग होणार नाही. उलट सुनंदाचं चांगलं चाललेलं बघून बिघडून बसेल असं त्याला वाटू लागलं. त्याने शांत राहायचं ठरवलं. तो अनन्यासोबत परत भारतात यायला निघाला. त्याच्या मनात खूप सारे विचार आणि राग भरला होता, पण तो काहीच करू शकत नव्हता. घरी पोहोचल्यावर तो अनन्यासोबत घरी आला. त्याच्या वागण्यातला बदल सर्वांना जाणवत होता.
झालेली सर्व हकीकत अनन्याने तिच्या वडिलांना आणि धीरजच्या आईला सांगितली. ते दोघेही काहीतरी सत्य लपवत होते, जे की अनन्याला सुद्धा माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी धीरजची आई धीरजला बोलायला गेली. ती सर्व काही सांगायचे असं ठरवून आली होती. तिच्या मागोमाग अनन्याचे वडील आले आणि माझं एक काम आहे तुमच्याकडे, जरा बाहेर येता का, असं सांगून त्यांना तिथून घेऊन गेले. असंही धीरजला आईसोबत बोलण्याची इच्छा नव्हतीच, म्हणून तोही काहीच बोलला नाही. त्या रात्री अनन्याचे बाबाच फक्त घरी आले. आई आलीच नाही. धीरजची ही मनस्थिती नसल्यामुळे आई आली नसल्याचं त्याने काहीच चौकशी केली नाही. पण 2 दिवस उलटले तरीही तिचा काहीच पत्ता नव्हता. अनन्यालाही आता टेन्शन आलं होतं. ती सतत वडिलांना विचारायची, पण ते मला माहीत नाही असं उत्तर द्यायचे. काही दिवसांनी त्याला असं समजलं की त्याची आई हे जग सोडून निघून गेली होती. तो कितीही आईने त्याचं वाईट केलं असलं तरीही त्याला दुःख झाले होते. याचा शोध घेतल्यावर त्याला समजलं की त्याच्या आईला अनन्याच्या बाबांनी मारलं आहे. त्या घरात राहणं आता धीरजला खूप कठीण झालं होतं. काय तरी करायचं म्हटलं तरी काहीही करू शकत नव्हता. त्याने घर सोडून जाण्याचा प्रयत्न केला. अनन्याही त्याच्या मागे निघाली. त्यांनी वडिलांना सोडून द्यायचा निर्णय घेतला. एके दिवशी कोणाला न माहीत होता ते दोघे घर सोडून निघून गेले दूरवर शहरात, आणि त्याच ठिकाणी त्यांनी आपला संसार मांडला. गरिबी असली तरीही ते दोघं आता सुखी होते. एक कोडं अजूनही न उलगडणार आहे, आणि हे कोडं धीरजच्या आईसोबतच तसंच गेलं. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही या कथेचे सुरुवातीचे भाग पाहिले नसतील तर प्लीज चॅनलवर ते अगोदरच अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता आणि तुमचा अभिप्राय कमेंटद्वारे सांगू शकता. तुमच्या कमेंटला उत्तर द्यायला मला खूप आवडतात, तेव्हा माझ्यासोबत जॉईन व्हा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन विषयासोबत आणि नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.